ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डॉक्टर रोहित परीट यांचा राष्ट्रीय भूषण पुरस्काराने गौरव। समाजासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेने झपाटलेले नाव म्हणजे डॉक्टर रोहित परीट। अध्यात्म, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि साहित्य या सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या तरुणाचा राष्ट्रीय भूषण पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला। पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ सदाशिव पेठ येथे 2025 मधील राष्ट्रीय भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात जळगावचे प्रबोधनकार सचिन देवरे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते, तर सिने अभिनेत्री भक्ती साधू मुंबई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे शहर पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी केलं। तसेच अभिनेते बाळराजे वाळुंजकर, लावण्यवती पूजा माळे, साऊ ज्योती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन हळते व उपाध्यक्ष विकास उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात डॉक्टर रोहित परीट यांना मानाचा फेटा, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। त्यांच्या कार्याबद्दल बोलताना मान्यवरांनी सांगितलं की डॉक्टर रोहित परीट हे केवळ शिक्षक नसून समाज मन घडवणारे मार्गदर्शक आहेत। सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनीही कुठेच कमी पडत नाहीत, हे त्यांनी विविध प्रयोगशील उपक्रमातून सिद्ध केलं आहे। डॉक्टर परीट यांनी ज्योतिष अभ्यासक, वास्तुतज्ञ, हस्तरेषा शास्त्र अभ्यासक, संमोहन तज्ञ, समुपदेशक अशा विविध क्षेत्रातील ज्ञान समाज हितासाठी वापरले आहे। अंतिम सत्य या त्यांच्या पुस्तकातून जीवनाचा उदात्त हेतू आणि आत्मिक भान लोकांसमोर आला आहे। शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून सुसंस्कारित पिढी घडवणं, जनसेवा, व्याख्याने, साहित्य निर्मिती, आध्यात्मिक कार्य या सर्व अंगांनी त्यांची धडपड प्रामाणिक आणि प्रेरणादायी आहे। म्हणूनच त्यांचा राष्ट्रीय भूषण पुरस्काराने गौरव झाला। हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक यशापेक्षा समाजासाठी नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे। डॉक्टर रोहित परीट यांचं कार्य हे आदर्श समाज निर्मितीसाठी दीपस्तंभ ठरणार आहे। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, हातकणंगले।